लाखाची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद बुचडे 91 30 03 55 11, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करून त्यांना चांगल्या सुविधा द्या। शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू। शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी, त्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्यूलर ICU आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्यूलर ICU आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या नवीन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी व्यवस्था करावी। शासकीय रुग्णालय व महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत। प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्यूलर ICU आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। प्रास्ताविक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी रुग्णालयात पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली। सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केलं। आम्ही येत्या 15-20 दिवसाच्या आत मंत्रालयासमोर मंत्रिमंडळासमोर जातोय आणि L1, L2 आणि L3 या पद्धतीचं मॉडेल केंद्र सरकारने दिलेलं आहे। L1 म्हणजे मुंबईमध्ये असलेलं कॅन्सर सेंटर टाटाचं, ते टाटाच्या सहकार्याने आम्ही करणार आहे आणि L2 आणि L3 हे केअर युनिट सुरू करणार आहे। मला वाटते पॉलिसी ज्यावेळेला जाहीर होईल त्यावेळेला मिरजेला एक कॅन्सर सेंटर पहिलं आपण चालू करू, हाही विश्वास कॅन्सरचं आपण केअर युनिट हे लवकरात सुरू करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो। आपल्याला हृदय विभाग लवकरात लवकर चालू करायचा आहे, कॅन्सरचं हॉस्पिटल आपल्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे आणि हे जी बिरशीचा थोड्या ज्या दुरुस्ती आहे माझं श्रीभाऊ डेप्युटेशन करून घ्या, अशी चकाचक इमारत तयार करा दिवाळीला। मला वाटतं याचं